तर पुण्यामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलंय। अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख असं ताब्यात घेतलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत। या पदाधिकाऱ्यांना डेक्कन पोलीस स्टेशनला आणण्यात आलंय आणि शहांच्या दौऱ्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील माझे सहकारी तुषार रुपन्नवर आपल्याला। तर तुषार, पुण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अमित शहांचा दौरा आहे, याच वेळेला आता पोलिसांनी केलेली ही कारवाई, नेमकं काय घडतंय पुण्यात? सुमित, आपण पाहिलं असेल तर पहिल्यांदाच जो टिळक पुरस्कार दिला जातोय त्या पुरस्काराच्या निमित्ताने पहिल्यांदाच पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। काल रात्रीपासूनच पुणे पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डिटेन करायला सुरुवात केलेली आहे। तरीही आपल्याला पुणे पोलिसांनी प्रामुख्याने सातारा रोड परिसरामध्ये आंदोलनाची परवानगी दिलेली आहे। आंदोलक मोठ्या संख्येने सकाळी 9 वाजल्यापासूनच जमायला सुरुवात झालेली आहे। नेमकं काँग्रेसच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहेत, कसं स्वरूप असणार आहे, आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः प्रशांत जगताप आणि काही महिला देखील आहेत। काय सांगाल, तुम्हाला आंदोलन प्रामुख्याने सातारा रोडच्या इथे उत्सव हॉटेलच्या समोर परवानगी दिलेली आहेत, आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? हे बघा, इथून बरोबर 500 मीटरवर तो कार्यक्रम होतोय। अमित शहा हे तिथं 11:20ला येत आहेत। पुणे शहर काँग्रेसने आज या ठिकाणी हे आंदोलन आयोजित केलेले आहेत। आमची प्रमुख मागणी ही एकतर या आंदोलन त्यांच्या निषेधाच्या घोषणाच्या आहेत, म्हणजे श्री मोदी असतील किंवा श्री अमित शहा असतील यांच्या निषेधाच्या घोषणा आहेत। त्यांनी पुणेकरांची, महाराष्ट्राची, देशाची माफी मागावी यासाठीची नाही का हे आंदोलन असणार आहे। त्यांना काळे झेंडेसुद्धा दाखवणार आहेत। त्याचं कारण आहे की त्यांच्याच आदेशामुळं हजारो एकूण आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाला आहे। शेकडो नाही का तरुणींचा विनयभंग दिल्लीच्या आंदोलनाच्या दरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेला आहे। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला कुठेतरी अमित शहा जबाबदार आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे। त्यामुळं शहर काँग्रेसवर किती जरी दबाव आला, आमच्या कार्यकर्त्यांना काल सायंकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी अटक करून ठेवण्यात आलेले पुणे शहरातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे आम्ही शांतीने आंदोलन करत असताना सुद्धा जर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला करत असतील तर पुणे शहर काँग्रेस या ठिकाणी गप्प बसणार नाही। त्यांना निश्चित या ठिकाणी त्यांच्या निषेधाच्या घोषणा ऐकूनच अमित शहांना पुणे सोडावं लागेल, हा आमचा त्यांना इशारा आहे। काय सांगाल, कशा स्वरूपाचं तुमचं आंदोलन असेल? आमचं आंदोलन हे निषेधाचं आहे। ज्या पद्धतीनं अमित शहाजींनी निर्देश दिले होते आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर जंतर मंतरला लाठीमार झाला, त्या ठिकाणी त्यांच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही। त्याचा विरोध म्हणून, त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा राजीनामा मागतोय। अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत, 23पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना विरोध करण्यासाठी उभं आहोत। पुणे भाजपाकडून सांगितलं जातं की आंदोलन करू नये, त्या आंदोलनाला आम्ही देखील उत्तर देऊ। नाही, आंदोलन करणं हा अधिकार आहे ना। देशात विदेशात जाऊन सांगायचं मदर ऑफ डेमोक्रेसी, आणि इथं तुम्हाला साधा आंदोलनाला सामोरं जाता येत नाही आणि भेकडप्रमाणे तुम्ही मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी आम्हाला आंदोलन करायला परवानगी देत आहे। रितसर आंदोलनाचा, सत्याग्रहाचा आमचा हक्क आहे आणि हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं आंदोलन चिरडून नाही टाकत। हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल 31 खासदार या जनतेने मोदी आणि एनडीएच्या विरोधात निवडून दिले। त्या 31 मतदारसंघातल्या लोकांचा हा अपमान आहे। फक्त 17 जागा त्यांना मिळालेल्या आहेत। ह्या परवाच्या अजून 2 वर्ष नाही ते खासदार प्रतिनिधित्व करतात लोकसभेमध्ये, आणि अशा 31 मतदारसंघातल्या लोकांचं, नागरिकांचं लोकमत याच्या विरुद्ध हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे आणि तीव्र निषेध करतो। अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे। तुमच्या अखत्यारीत ज्या ठिकाणी या विद्यार्थ्यांवर हल्ला होतो, तुम्ही संसदेला सामोरं जात नाही, घटनात्मक जे कर्तव्य ते पूर्तता करत नाही आणि विरोधी पक्षावर तुम्ही हक्कभंग करता, म्हणजे उलटा चोर कोतवाल करता। ते अशा पद्धतीची दमनशाही हे खपून घेतली जाणार नाही। तर आपण सुमित या ठिकाणी पाहिलं असेल, काँग्रेसचे कार्यकर्ते, यामध्ये तरुण असतील, प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, हे आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतात। साधारणतः पुढच्या तासाभरात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। मात्र तुम्हाला मी प्रेक्षकांना हे व्हिज्युअल दाखवतोय। उत्सव हॉटेल परिसरामध्ये आपल्याला बॅरिकेडच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भोवती आपल्याला पोलिसांचा मोठा पहारा असल्याचं पाहायला मिळतोय। हजारोच्या संख्येने पोलीस आपल्याला या उत्सव चौक परिसरात आहेत। सिव्हिल ड्रेसवरती पोलीस आहेत, त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी देखील आहेत। या परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, बरोबर आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील तितकाच मोठा बंदोबस्त आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता वळूया